आज तुळशी विवाह खऱ्या अर्थानं तुळशीचे लग्न करावी का ना करावी याबद्दल मी थोडंसं विवेचन करणार आहे. आपला मराठा बहुजन समाजाचा पूर्वज म्हणजे बळीराजा, बळीराजाचा नातू प्रल्हाद आणि प्रल्हादाचा नातू विरोचन राजा, विरोचन राजाचा नातू हा विरोचन राजाचा मुलगा जालंध राजा आणि जालंध राजाची पत्नी म्हणजे वृंदा, ज्याला आपण तुळस म्हणतोय. त्या वृंदा ही पतिव्रता आणि देखणी होती आणि नवऱ्यावर तेवढंच प्रेम होतं. त्याच पद्धतीने जालंध राजा हा शूरवीर होता. जालंध राजा ज्यावेळी युद्धावर गेला त्यावेळी घरी वृंदा एकटे असताना विष्णू नावाच्या ब्राह्मणानं त्याच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे वृंदीनं आत्महत्या केली. जालंध राजा युद्धावर आला, बघितलं तर आपल्या बायकोचं प्रेत बघितलं आणि त्याला सुन्न झालं. त्याने मग एक सांगितलं की या बायकोच्या आठवणीसाठी एक तुळशीचं रोपटं आपल्या परसामध्ये म्हणजे परड्यामध्ये लावायला सांगितलं आणि त्यावेळी जालंध राजानं सुद्धा आत्महत्या केली. तुळशीचं रोपटं का लावायला सांगितलं तर ते पान, फूल, खोड अथवा माती घ्या, ते एवढं आयुर्वेदिक आहे. त्या पानापासून खोकला बरा होतो. आमच्या माळकऱ्यांच्या माळा सुद्धा एवढ्याशा मणी तयार करून हा तुळशीच्या माळा गळ्यात घातल्या जातात. पहिलं नायट्याला तिथली माती सुद्धा लावली जायची, नायटे बरे व्हायचे. म्हणजे एवढं आयुर्वेदिक आहे म्हणून ते रोपटे लावायला सांगितलं जालंध राजानं. मात्र या ब्राह्मण समाजानं चुकीचं एक लिहिलं की विष्णू नावाच्या ज्यानं अतिप्रसंग केला त्याच्याबरोबर वृंदेचं लग्न लावायचं. आम्ही त्यावर विचार पण केला नाही आणि आपण वर्षाला वृंदेचे लग्न लावतोय ते कुणाबरोबर? जालंधर बरोबर नाही. ज्यानं अतिप्रसंग केला, ज्यानं बलात्कार केला त्या विष्णू बरोबर लावायचे. म्हणजे आमच्या पूर्वज जे बळीराजा आहे, जालंध राजा, विरोचन राजा आणि त्या विरोचन राजा जालंध राजाची पत्नी वृंदा, त्या वृंदेचे आपण तशा अर्थानं त्याचं अब्रूज घालवतोय. असं न करता तुळशीची दररोज पूजा झाली पाहिजे, वृंदेची दररोज पूजा झाली पाहिजे. वृंदेचं नावच जे तुळशीची बाग असते त्याला वृंदावन गार्डन म्हणले जाते. म्हणून तुळशी दररोज पूजा करा, पण वर्षाला तिची लग्न लावू नका. कारण का आपली किंवा आपल्या आईवडिलांची वर्षाला लग्न होत नाहीत. त्यासाठी तुळशीचे पण लग्न लावू नका. तिच्या भोवत्यानं आपल्या महिलांनी दररोज पूजा करून फिरलं पाहिजे. तुळस ही रात्री दिवसा कायम ऑक्सिजन देते, ती आयुर्वेदिक आहे. त्यामुळे तुळशीची रोपटं लावून त्याची पूजा तुळशीची केली पाहिजे आणि लग्न कोणीही करू नयेत एवढीच माझी ह्या निमित्ताने विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.